नागपूरची एक महिला काश्मीरच्या कारगिलमधील बॉर्डरवरून बेपत्ता झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। सुनीता असं या बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे। ती 43 वर्षाची असून ही महिला धर्मगुरूला भेटण्यासाठी गेली होती। या महिलेने बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला। त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्था गोंधळात पडल्यात। या महिलेने बुधवारी बॉर्डर ओलांडली आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून पाकिस्तानामध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जाते। सुनीताने पीओके बॉर्डर पार केली असून तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय। आधी ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची। यातून पाकिस्तानमधील एका धर्मगुरू सोबत तिची ऑनलाईन ओळख झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। धर्मगुरूशी ऑनलाईन ओळख झाल्यानंतर सुनीताने त्या धर्मगुरूला भेटण्याचे प्रयत्न सुरू केले। अमृतसरच्या अटारी चेकपोस्ट मधून पाकिस्तानला जाण्याचा तिथे त्यापूर्वी दोनदा प्रयत्न केला, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेने तिला परत पाठवले। 14 मे रोजी सुनीता तिच्या 12 वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली। कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव हुंदरमाल मध्ये ती होती। तिथे मुलाला ठेवून मी परत येते असं सांगून निघून गेली। जेव्हा सुनीता परत आली नाही तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला लडाख पोलिसांच्या ताब्यात दिले। सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात तिचे उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली।